चंद्रोद्भासित शेखरेश्वर हरे गंगाधरे शंकरे सर्पभूषित कंठकर्ण विवरे नेत्रोधवैश्वानरे त्रैलोक्यसारे हरे मोक्षार्थं कुरुचेतप्रोक्तिमचला मन्ये सदाशिव भगवान की सद्गुरुदेव भगवान की अनंत कोटि अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद प्रतिपालक कैलास निवासी व्याघ्रांबरधारी पिनाकहस्ते भगवान सांब सदाशिवाची असीम कृपा आणि त्या भोलेनाथाच्या कृपेनं साधू संतांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेली आपली ही पवनार नगरी आणि या पवनार नगरीमध्ये वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या पावन पुण्य स्मृतीला उजाळा देण्यासाठी या ठिकाणी परमेश्वराच्या कृपेने महाराजांच्या आशीर्वादाने आणि तुम्हा सगळ्यांच्या जनता जनार्दनाच्या सहकार्याने एवढं मोठं भव्य दिव्य असं आयोजन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आणि या आयोजनाचा आजचा आपला हा तिसरा दिवस काल आपण वर्णन केलं भगवान शिवाचं तर भगवान शिव आहेत का आणि भगवान शिवाची किती प्रकारचे स्वरूप आहेत आता भगवान शिव अनंत कोटी एक नाही तो अनेक तो एक असून त्याला अनेक होता येतात एकोहम भवस्याना आणि ज्याला अनेक होता येतं तो शिव एकापासून अनेक शिव एक आहे पण शिवापासून जन्माला आलेले जीव अनेक आहे त्यालाच म्हणावं एकोहम भवस्याना ज्याला एकापासून अनेक होण्याची कला माहिती आणि शेवटी अनेक असूनही जो शेवटी पुन्हा एक तत्वाला प्राप्त होतो तो शिव. आता सकाळच्या सत्रामध्ये मी कथा सांगत नाही कालपासून त्याच्यामुळे प्रसंग इतके मोठे मोठे याचे आणि जी आपली वेळ आहे तसं पाहतो म्हटलं ना तर या वेळेत सुद्धा शिवपुराण पूर्ण होत नाही. पण मग काल मी सांगितलं ना मी सगळ्यांसाठी या ठिकाणी आलेलो आहे त्याच्यामुळे मला सगळ्यांना ते सांगावं असं वाटतं प्रत्येकाला ते समजावं असं मला वाटतं आणि प्रत्येकाला ते समजलं पाहिजे प्रत्येकाला ते कळलं पाहिजे म्हणून सकाळी फक्त चिंतनीय भाग मी ठेवतो.
त्याच्यामुळे असं कोणी वाटू घेऊ नका किंवा असं वाटू देऊ नका त्या शिवपुराणामध्ये कथा नाही का, कथा भरपूर आहेत, प्रसंग भरपूर आहेत, पण सकाळच्या सत्रामध्ये मला माहिती आहे सगळे तुम्ही कामाचे लोक आहात, त्याच्यामुळे प्रत्येकाचं सकाळी जमू शकत नाही. आणि ज्यांचं सकाळी जमत नाही, सकाळी झालेलं पुन्हा रिपीट इथं होत नाही. आणि जर रिपीट जर करायचं झालं तर सकाळचं रिपीट होतपर्यंत हाईटचा वेळ निघून जाईल, म्हणजे जर राहिलं केव्हा करायचं, असा तो भाग आहे. त्याच्यामुळे निष्कर्ष असा काढला की वंदनीय महाराजांच्या पुण्यस्मृती निमित्त हा कार्यक्रम आहे आणि महाराजांनी आपल्यासाठी जो मेवा तयार करून ठेवलेला आहे तो मेवा म्हणजे ग्रामगीत आहे. म्हणून आपण सकाळी ग्रामगीतेवर थोडंसं चिंतन करत जाऊ आणि जे शिव महापुराण आहे हे आपण संध्याकाळच्या वेळेमध्ये बघत जाऊ. आता काल मी तुम्हाला सांगितलं, लक्षात कोणाकोणाचे आहे, शिव महापुराणाचे श्लोक किती? श्रीमद भागवताचे 18,000, देवी भागवताचे 18,000, रामकथेचे 1,00,000, वाल्मिकी रामायणाचे 4 वेदांची श्लोकसंख्या 16,100. त्याचप्रमाणे शिव महापुराणाचे किती श्लोक आहे काल विचारलं होतं, 24,000. बघा आता आकड्यातही फरक सांगितलेला आहे. श्रीमद भागवताचे 18,000. का 18,000? बेरीज करायची, 1 अधिक 8 किती झाले? 9. 2 अधिक 4 किती झाले? 6. याचं कारण तुम्हाला माहिती आहे का? भगवान शिवाच्या श्लोकांची संख्या 6च का आहे? कारण याचं असं आहे, भगवान शिव षडविकार मारणारी देवता आहे. भगवान शिव षडरिपूंचं दमन करणारे आहे. आणि तुम्हाला एक सांगतो, मी त्या दिवशी सांगितलं अध्यात्म ऐकायची तयारी ठेवा. आणि मी कोणाला किती आनंद येईल याचं पाहत नाही. शांतम सुखाय, मला माहिती आहे इथं सगळे बसणारे बहुतांश लोक ऐकणारे. जर तुम्ही ऐकणारे नसतात तर एवढी गर्दी तुम्ही केली नसती. तुम्ही गर्दीही आहात, तुम्ही दर्दीही आहात. तुम्हाला खरं सांगतो, फक्त एकच काम करत चला, आल्यानंतर जिथं जागा मिळेल पटकन बसून जात जा. हे एकामेकासोबत बोलत नका जाऊ अशी. त्यांना काय होतं, कुजबूज होते, कल्ला होते, तिकडे कल्ला झाला तो इकडे ऐकू येते, इकडे कथेमध्ये विक्षेप होतो. यायचं चुपचाप बसून जायचं, सरक ममता सरक शांता ती करायचं नाही का. जिथं जागा भेटेल तिथं बसून जायचं. आमची पुरुष मंडळी पहा बरं, टेन्शन घेते का? जिथं जागा असते तिथं काय घेणं नाही, जागा आहे ना बसून जायचं. षडरिपूचं दमन करणारी देवता म्हणजे भगवान शिव आहे. षडरिपू म्हणजे कुठले? हे तुमच्यामध्येही आहे, ते माझ्यामध्येही आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे षडविकार. प्रत्येक इंद्रियामध्ये एक एक विकार दडलेला आहे आणि त्या प्रत्येक इंद्रियाचं दमन करणारी देवता म्हणजे भगवान शिव आहे. म्हणून 6चा फेरा सांगितलेला आहे. माणसाचं तसं नाहीये. माणूस 8प्रमाणे, कारण तो प्रत्येक गोष्टीला 8 लावत असतो. लावतो का नाही 8? म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही आले मी आलो असं मी कोणाला म्हणणार नाही. जनरली माणूस 8प्रमाणे. ज्यावेळेस माणसाजवळ काही राहत नाही तो जागेवर आहे. ज्यावेळेस थोडस त्याच्याजवळ येतं तेव्हा अहंकार आहे. त्याच्याजवळच गेलं, अहंकार निघाला तर तो पुन्हा जागेवर आहे. भगवान कृष्णाचा अवतार 8वा अवतार अष्टमीला झालेला आहे, आठवण्यासाठी. त्यानं सांगितलं, जोपर्यंत तुम्ही माझी आठवण करत राहाल, जोपर्यंत तुम्ही मला स्मरण करत राहाल, जोपर्यंत मी तुमच्या स्मृतीमध्ये आहे तोपर्यंत ठीक आहे महाराज. आणि त्याची आठवण करण्यासाठी तुळशीच्या माळेचा जप सांगितलेला आहे. जप कसा करावा मी काल सांगितलं की आज सकाळी सांगितलं मला माहिती नाही, पण मी सांगितलं.
जप करायचं काम आपलं आहे, जप मोजायचं काम त्याचं आहे. केलेला जप आपण मोजायचा नाही. आम्ही कुठलीही गोष्ट मूल्यमापन करून ठेवतो. देवासाठी केलेलं मूल्यमापन आम्ही करतो. कार्यक्रमासाठी वर्गणी किती दिली हे आम्ही लिहून ठेवतो, पण स्वतःसाठी जो आमचा खर्च होतो त्याचा हिशोब आमच्याजवळ कधी नसतो. देवासाठी हिशोब आहे म्हणून देव आपल्यासाठी हिशोबाने वागत आहे. मग करायचं काय आहे? पहिले सांगितलं ना, तन मन धन यह सब कुछ तेरा, तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. जर या भावनेनं जर समर्पित वृत्ती ठेवली महाराज, तर आजही शिव दर्शन देतो. पण त्या शिवाचं दर्शन करण्यासाठी पहिले हे साहस बसले पाहिजे. काम माणसाचा काम वाढत जातो, तो न थांबणार आहे. क्रोध, क्रोधही वाढणार आहे, तोही कमी होत नाही. लोभ, लोभही वाढणार आहे, तोही कमी होत नाही. आज 10 मिळाले, उद्या 20 मिळाले बरं होईल. 20 मिळाले, 40 मिळाले बरं होईल. 40 मिळाले, 80 मिळाले असते तर बरं झालं असतं नाही. 80 मिळाले, 100 मिळाले असते बरं झालं असतं. हा लोभ आहे माणसाचा, तो वाढत वाढत जातो महाराज. आणि जेव्हा तो लोभ वाढत जातो तेव्हा कुठेतरी परमेश्वर आमच्या स्मृतीमधून दूर निघत जात असतो. आणि जेव्हा परमेश्वर आमच्या स्मृतीमधून बाहेर निघतो महाराज, त्यावेळेला आम्ही फक्त संसार आठवतो आणि संसारामध्ये गुरफट निघला. आता कातरणीचं उदाहरण घेता येईल. कातरणी समजते का सगळ्यांना? सगळ्यांना माहिती आहे कातरणी. ऐका नाही, कशी असते? छोटीशी असते, पण ती कातरणी ज्या वेळेला जाळ तयार करते, ते जाळ किती मोठं आहे तिच्या मानानं, तिच्या मानानं. मग मला सांगा, ती इतकं सुंदर जाळ निर्माण करते महाराज, का 2 क्षण तिच्याकडे बघत बसावं वाटतं. कुठला धागा वापरला असेल, कुठलं मटेरियल वापरलं असेल, कुठला प्लॅन असेल तिच्याजवळ. मधामध्ये षटकोण असतो, त्याच्यावर अष्टकोण असतो, त्याच्या खाली चालले मग धागे 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 दिसत. महाराजा तयार कशी करत असेल, त्याप्रमाणे माणसाचा आहे महाराज परिवारामध्ये. मनुष्य आपल्या भोवती एक जाळं निर्माण करून ठेवतो, पण ते जाळं निर्माण करत असताना ज्यानं आपल्याला भूतलावर पाठवलेलं आहे त्याला आम्ही विसरत जातो. ती कातरणी काय करते? खूप सुंदर जाळं निर्माण केलेलं आहे, तिला जाळं विणता आलं, तिला त्यामध्ये अडकताही आलं, पण तिला त्याच्यामधून परत बाहेर येता आलं नाही. शेवटी त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी ती जाळं स्वतःच खायला सुरुवात करते महाराज. फक्त इथं थोडस उलट आहे माणसाचं. माणूस जे जाळं तयार करतो त्या जाळ्यातल्या माणसाला खात असतात, इथं ती जाळं खायला सुरुवात करते आणि शेवटी स्वतःचा जीव गमावून बसते. म्हणजे आम्ही कशासाठी आलो याचं ध्येय ती विसरते. बरं, ती जाळं निर्माण करते, ती एकटी आहे, सोबत तिला कोणाची नाहीये, पण ती करते कोणासाठी तिथे तिला माहित नाही. शेवटी त्याच जाळ्यामधून अडकून ती आपला जीव गमावते. लोभ, मोह, मोह म्हणजे जाळ आहे, त्या मोहाचं जाळ. आणि शेवटचा सांगितलाय मत्सर. मत्सर म्हणजे काय? याच्या जवळ असलं तर माझ्या जवळ असलंच पाहिजे, ती ईर्ष्या आहे. याच्या जवळ असलं, आणि बहुतांश लोकांचं असं असतं. बघा ना तुम्ही, आपल्या शेजारी कोणाचं घर बांधल्या गेलं, त्याच्या घरामध्ये जर 20,000चा टीव्ही आणला तर याला असं वाटतं आपल्या घरी 25,000चा आणला पाहिजे आपण. हा मत्सर आहे. आणि ज्याला ही षडरिपू मारता येतात. मी काल सांगितलं भगवान शिवाचा परिवार आहे आणि भगवान शिवाला हे 6 गुण अवगुण मारता आले. ना त्याच्याजवळ काम आहे, ना त्याच्याजवळ क्रोध आहे, ना त्याच्याजवळ लोभ आहे, त्याच्याजवळ मत्सर आहे, ना त्याच्याजवळ काहीच नाही त्याच्याजवळ. ज्याला षड रिपू मारता आले तो शिव आहे. जो 6 अवगुणांमध्ये फसतो तो जीव आहे. आणि म्हणून तो आठासारखा आहे महाराज. सांगू का तुम्हाला मनुष्य आठासारखा कसा आहे? बघा ना, शाळेमध्ये असताना 8चा फाडा असतो आम्हाला.
आणि हे फाडे सुद्धा कशासाठी आहे माहितीये का? हे गणिती शास्त्र वगैरे, या गणितावरून आपल्या जीवनाचं गणित आम्हाला काढायचं आहे. त्याची बेरीज वजाबाकी सांगितलेली आहे. मला येत नाही थोडासा, त्या फाड्यामध्ये जर चुकी काही झाली तर तुम्ही समजून घ्या मला. 8 एक फक्त बोलत चला. 8 दोन्ही 16. बघा पहिले 8 आहे, ऐका नाही. 8 दोन्ही 16, 6 अधिक 1 7 आहे. उतरला एक पायरी खाली. 8 त्रिक 24, 2 2 4 6, उतरला पुन्हा. 8 चोक 32, 3 2 5, उतरला खाली. मोठी गंमत आहे. 8 पंच 4 0, उतरला एक पायरी खाली. आता बघा ना, आतापर्यंत काही नव्हतं याच्या जवळ, आता आलेला आहे. 8 च कम 48, 8 4 12, एकदम छलांग मारली महाराज. जिथं छलांग मारले जाते शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. आणि जेव्हा शून्यातून विश्वाची निर्मिती आहे तिथं अहंकार आहे. कोण केलं? मी केलं. काही नव्हतं आपल्याजवळ, काही नव्हतं माझ्याजवळ. काही लोक मला भेटतात कधी कधी, महाराज पुढे काय, माझ्या वडिलांनी मला घरातून काढलं तेव्हा अमरावतीला म्हणले मी एक लोटा घेऊन आलो होतो, पण हे सगळं मी केलं. काही नाही, हे आपण केलं. पण ते करत असताना हे विसरतो का इथपर्यंत आणणारा परमेश्वर आपल्या सोबत असतो. 8 7 56, 6 5 11, पुन्हा एक पायरी खाली उतरला. 8 8 64, 6 अधिक 4 झाले 10, पुन्हा एक पायरी खाली उतरला. 8 9 72, 7 2 9, पुन्हा एक पायरी खाली आला. 8 10 80, 8 0 8, बसला जागेवर. जिथून होता तिथं देव त्याला आणतो. म्हणजे तो आला कुठून? जन्माला आला कुठून? बघा ना, वरतून खाली आलेला आहे, वरतून खाली आलेला आहे. आमचा जन्म होण्याच्या आम्ही आधी कुठं आहोत? बरोबर, पण ते आम्हाला माहित नाही. आम्ही भरकटत राहतो, आम्ही फिरत राहतो. आम्ही तिथून इथं आलो आणि आता पुन्हा आम्हाला खालून कुठं जायचंय? वर जायचंय. खालून वर आहे, वरून पहिले खाली आलो. माऊलींच्या नावामध्ये वरतून खाली यावं आणि रामप्रभूच्या नावामध्ये खालून वर जावं. का? तर खालून आम्हाला देवाजवळ जायचंय. मीपणाची निवृत्ती व्हावी, निवृत्तीनाथ समजले. जर मीपणा अहंकार जवळ गेला, संसारातून मन निवृत्त झालं, ज्ञान शोधावं लागत नाही. बाळा चप्पल काढून बसलं. ज्ञान शोधावं लागत नाही, ते ज्ञान माणसाला आपोआप प्राप्त होत असतं. ज्ञान प्राप्त झालं, मोक्षाचा मार्ग विचारावा लागत नाही, तो अतिशय सोपा होतो. मोक्षाचा मार्ग सोपा झाला, मुक्ती विचारावी लागत नाही. मुक्ती याच्या जवळ आहे, तो भगवान शिव आहे. निवृत्ती शिव आहे आणि मुक्ती शिव आहे. हे वरतून खाली आलो आम्ही. जेव्हा वरतून आलो तेव्हा निवृत्त आहो आम्ही. आईच्या गर्भामध्ये आलो, नोकरीवर आहो कोणी, व्यवहार केला का कोणता, जन्माला आलो, पैसा कमवला का आम्ही, समज येत नाही तोपर्यंत काहीच केलं नाही, म्हणून निवृत्ती आहे. निसंदेहता आहे. जोपर्यंत बाल्यावस्था आहे तोपर्यंत निसंदेहता आहे महाराज. आता हे छोटे छोटे मुलं या ठिकाणी बसलेले आहेत. आता भांडतील, 5 मिनिटांना पुन्हा एक होतील. कोणाविषयी यांच्या मनामध्ये मत्सर नाही, कोणाविषयी ईर्ष्या नाही, कोणाविषयी काहीच नाही. निसंदेह जीवन बालकांचं आहे. ते ज्ञान आहे, ते ज्ञान आहे. अभ्यास करतात सोप्या सोप्या पद्धतीनं. सोपा आहे महाराज. नोकरी लागली, झाला मुक्त संसारामध्ये. एकदा नोकरी लागली, आता टेन्शन नाही महाराज. जीवन सरळपणे चालू आहे. वरतून खाली आलाय, पण आता खालून वर जायचं आहे ना. आणि खालून जर वर जायचं असेल तर तो शत्रुघ्न पहिले व्हावं लागेल. शत्रुघ्न, सगळ्या शत्रूंचं दमन करावं लागतील. शत्रू कुठले? बाह्य शत्रू सांगितलेले नाही. बाह्य शत्रू जीवाला कधी नसावा. 6 विकार आता सांगितलेले, काम, क्रोध, हे षड्रिपू आहेत आमचे. याला पहिले मारावं लागेल. ते मारलं की मन भरताकडे वळलं. आता भरत म्हणजे काय? भजनामध्ये रत होणे, भजनानंदी होणे. भरत कळला.
एकदा भजनानंदामध्ये गेला का त्या भजनामधून मनाचं लक्ष देवाकडे लागलं. ज्याच्या मनाचं लक्ष